नमस्कार. लोकमान्य तर्फे आपलं स्वागत. MPSC कंबाईन 2020मध्ये जे 11 एप्रिलला होणार आहे यासाठी लोकमान्यने सुरू केलेली आहे चालू घडामोडीची लेक्चर सिरीज. यामधील आपण व्यक्तिविशेष हा आज भाग आपण पाहणार आहोत. 2019 आणि 2020 यामध्ये ज्या काही व्यक्तींना पुरस्कार मिळालेत, ज्या काही व्यक्तींची नियुक्ती झाली, ज्या काही व्यक्ती एखाद्या पदावर विराजमान झाले असतील किंवा काही ज्या व्यक्तींचं निधन झालं असेल, अशा काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांचा आपण व्यक्तिविशेष पाहणार आहोत. सर्वप्रथम आहेत सोमाराय बर्मन. 1 डिसेंबर 2019 रोजी त्यांची 24व्या महालेखा नियंत्रकपदी म्हणजेच CGA कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट या पदावर नेमणूक झालेली आहे. नियुक्त होणाऱ्या त्या 7व्या महिला आहेत. यापूर्वी त्या अतिरिक्त महालेखा नियंत्रकपदी कार्यरत होत्या. 1986 बॅचच्या भारतीय नागरिक सेवा अधिकारी त्या आहेत आणि त्या JSP चावला यांची त्या जागा घेतील. जे CGA आहे ते राज्यघटनेतील कलम 150 द्वारे त्यांना अधिकार प्राप्त होतात. असं आपण सोमाराय बर्मन यांच्याबद्दल माहिती पाहिली. यानंतर आपण PK मिश्रा यांच्याबद्दल माहिती पाहणार आहे. यांची पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी म्हणजेच प्रिन्सिपल सेक्रेटरीपदी नियुक्ती झालेली आहे. हे 12वे आहेत नेमणूक होणारे अधिकारी म्हणून. नृपेंद्र मिश्रा यांची ते जागा घेतील. 1972च्या IS बॅचचे ते अधिकारी आहेत. यापूर्वी पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केलंय. 2019चा संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यामुळे PK मिश्रा हा प्रश्न ह्यावेळेस एक्सपेक्टेड आहे, कारण त्यांची प्रधान सचिवपदी पण नेमणूक झाली 19मध्ये आणि त्यांना संयुक्त राष्ट्राचा म्हणजे UNचा सासाकावा पुरस्कार मिळाला आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की सासाकावा पुरस्कार हा कशासाठी दिला जातो, UN कशासाठी हा सासाकावा पुरस्कार देतं. यानंतरची आपण PK सिन्हा यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ह्या दोन व्यक्तीपैकी एका व्यक्तीबद्दल कंबाईनला प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण PK मिश्रा आणि PK सिन्हा यामध्ये भरपूर वेळा आपल्याला कन्फ्युजन होतं. आत्ताच 15 वित्त आयोगाबद्दल MPSCनं राज्यसेवेला जो प्रश्न विचारला यामध्ये भरपूर मुलांचं कन्फ्युजन झालं. सचिव कोण होते आणि सदस्य कोण होते. त्याच पद्धतीनं PK सिन्हा आणि PK मिश्रा, फक्त यांच्या आडनावामध्ये फरक आहे. PK सिन्हा आणि मिश्रा सिन्हा. त्यामुळे मिश्रा हे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत, तर PK सिन्हा हे प्रिन्सिपल ॲडवायझर आहेत. यांची पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागारपदी नेमणूक झाली प्रिन्सिपल ॲडवायझर म्हणून, आणि ते 1977 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे IS अधिकारी आहेत. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ते प्रिन्सिपल ॲडवायझर आहेत. आणि सध्या 16 मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिलेला आहे. पण ते 2019मध्ये नियुक्ती झाल्यामुळे त्याबद्दल कंबाईनला प्रश्न येऊ शकतो. पण करंटमध्ये सांगायचं तर 16 मार्च रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला आहे. यानंतर सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सुरजित बल्ला, कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMFच्या मंडळावर भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. ते RBIचे जे डेप्युटी गव्हर्नर होते सुबीर गोकर्ण यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. सुबीर गोकर्ण यांची नेमणूक IMFच्या मंडळावर भारतासाठी कार्यकारी संचालक झाली होती. ते अगोदरचे RBIचे माजी डेप्युटी गव्हर्नर होते. आता त्यांचीच जागा सुरजित बल्ला हे घेणार आहेत. कार्यकाल किती असतो तर 3 वर्ष असतो. आता या सुरजित बल्लांबद्दल माहिती द्यायची म्हणजे तर ते इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहित होते आणि ते इंडियन एक्सप्रेसमध्ये सहाय्यक संपादक पदावरही त्यांनी काम केलेलं आहे. आर्थिक घडामोडींबद्दल त्यांचा एक चांगला अभ्यास आहे. त्यामुळे आर्थिकबद्दल त्यांचे जे लेख यायचे ते स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी भरपूर प्रमाणात वाचत असत, कारण त्यातून त्यांना उत्तराची एक दिशा मिळत होती. बहुतांश UPSC विद्यार्थी त्यांचे लेख वाचत असत. आता त्यांची काही पुस्तकं आहेत ती अर्थजगतातली आहेत. न्यू वेल्थ ऑफ द नेशन 2017. तर तुम्ही मला न्यू वेल्थ ऑफ नेशन हे त्यांनी 2017मध्ये पुस्तक लिहिलं. असंच एक वेल्थ ऑफ नेशन हे एक बुक आहे. हे कुणाचं आहे ते कमेंटमध्ये सांगाल तुम्ही. सुरजित बल्लांचे पुस्तकाचं नाव आहे न्यू वेल्थ ऑफ नेशन. ते 2017मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि वेल्थ ऑफ नेशन हे कुणाचं बुक आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. दुसरं आहे डिव्हॅल्युएटिंग टू द प्रॉस्पेरिटी 2012मध्ये ते पब्लिश झालं. तिसरं आहे इमॅजिन
देअर्स नो कंट्री 2002ला ते पब्लिश झालं. आणि सर्वात पहिल्यांदा जे पब्लिश झालं होते बिटवीन द विकेट्स 1987मध्ये त्यांचं हे पुस्तक पब्लिश झालं होतं. यानंतरची एक आंतरराष्ट्रीय घडामोडी जी सर्वात महत्त्वाची आहे. साना मरीन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधानपदी नेमणूक झालेल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. फिनलँडच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्या वयाच्या 34व्या वर्षी त्यांची निवड झालेली आहे. साना मरीन लक्षात असू द्या, ह्या स्त्री आहेत आणि फिनलँडच्या 3रा महिला पंतप्रधानही आहेत. या अगोदर त्याच फिनलँडमध्ये परिवहन मंत्री होत्या. सत्ताधारी जो सोशल डेमोक्रॅटिक पक्ष आहे त्यांनी त्यांची 8 डिसेंबर 2019 रोजी निवड केली. लक्षात असू द्या की साना मरीन ह्या फिनलँडच्या सर्वात तरुण पंतप्रधानपदी नेमणूक होणाऱ्या व्यक्ती आहेत. यापूर्वी युक्रेनचे पंतप्रधान ओलेस्की हॉचारुक वय 35 वर्ष होतं, त्यावेळेस ते जगातील सर्वात कमी वयाचे पंतप्रधान ठरले होते. आता साना मरीन या असतील. यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि एक वादळी व्यक्तिमत्व आपण ज्यांना म्हणतो की ज्यांनी निवडणुकीमध्ये रिफॉर्म आणला असं व्यक्तिमत्व म्हणजे टी.एन. शेषन. टी.एन. शेषन यांचा 10 नोव्हेंबर 2019 चेन्नई तामिळनाडू येथे त्यांचं निधन झालं. ते 1955च्या बॅचचे IAS अधिकारी होते. वयाच्या 21व्या वर्षी संधी परीक्षेत ते अव्वल आले. त्याच्या अगोदर ते IPS परीक्षाही पास झाली होती पण त्यांनी IAS स्वीकारलं. नियोजन आयोगाचे ते सदस्य होते. 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996 या दरम्यान ते 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त हे टी.एन. शेषन 10वे होते. 1996 मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार दिला गेला. त्यांनी 2 पुस्तक लिहिली, द डिजनरेशन ऑफ इंडिया आणि दुसरं एक लिहिलं होतं अ हार्ट फुल ऑफ बर्डन. टी.एन. शेषन यांच्याबद्दल लक्षात असू द्या. आणि त्यांचं एक वाक्य गाजलं होतं की गुड गव्हर्नमेंट इज नॉट ॲन ॲक्सिडेंट. गुड गव्हर्नमेंट इज नॉट ॲन ॲक्सिडेंट असं टी.एन. शेषन एक व्यक्तिमत्व होतं ज्यांनी भारतीय निवडणुकीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. मतदान पत्रिकाही त्यांनीच सुरुवात केली असं मानलं जातं आणि एक मतदान पत्रिकेचा रिफॉर्म त्यांनी केला असं म्हणलं जातं. यानंतरच महाराष्ट्रातील एक नाट्य चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपण पाहणार आहोत. डॉक्टर श्रीराम लागू यांना द किंग ऑफ थिएटर असं म्हणलं जातं. यांचं 17 डिसेंबर 2019 रोजी सातारा इथं निधन झालं. त्यांचं शिक्षण होतं MBBS MS हे झालेलं होतं. 1978 मध्ये घरोंदा या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्याचा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. नटसम्राट हे नाटक कुणी लिहिलं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. एक मराठीमधील एक अजरामर नाटक असं म्हणलं जातं ते नटसम्राट. या नाटकातील आप्पासाहेब बेलवणकर कुणी घर देते का घर हे आप्पासाहेब बेलवणकरांचं एक वाक्य गाजलं होतं नटसम्राटमधलं. ती आप्पासाहेबांची भूमिका ही डॉक्टर श्रीराम लागूंनी केली होती आणि या भूमिकेला त्यांनी अजरामर केलं होतं. आप्पासाहेब बेलवणकर हे नाव त्यांच्यामुळे अजरामर झालं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांचे एक चित्रपट आहेत मराठीतील ते मी तुम्हाला सांगतो. पिंजरा, सामना, सिंहासन, हेराफेरी, चलते चलते, लावारिस, मुकद्दर का सिकंदर आणि गांधी. त्यांची काही नाटकं आहेत ज्या नाटकामध्ये त्यांनी भूमिका केली. इथे ओशाळला मृत्यू, गिदाडे, नटसम्राट, सूर्य पाहिलेला माणूस आणि त्यांचं आत्मचरित्र आहे लमान, याचा अर्थ आहे मालवाहक. त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की आता देवाला रिटायर करा हे त्यांचं वाक्य गाजलं होतं. आणि डॉक्टर श्रीराम लागू हे एक समाजवादी व्यक्तिमत्व होतं. भरपूर समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे आणि एक समाजामध्ये एक आपण म्हणतो ना की दिशादर्शक पद्धतीची अशी त्यांची काही नाटकं असायची की जेणेकरून ती विचार करायला लावायची असे डॉक्टर श्रीराम लागू होते. यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व पाहणार आहे गिरीश कर्नाड. यांचं 10 जून 2019 बेंगळुरू येथे निधन झालं. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि नाटककार म्हणून त्यांचं नाव होतं. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच नाटककार होते हे लक्षात असू द्या. ज्ञानपीठ हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार मानला जातो. हा एखादं कादंबरी, कथा
लिहिलेल्या व्यक्तिमत्वास किंवा लेखकास कवीस दिला जातो, पण ज्याचं साहित्यामध्ये योगदान जास्त आहे. पण गिरीश कर्नाड हे असं व्यक्तिमत्व आहे की जे नाटककार होते आणि त्यांना हा पुरस्कार दिला गेला. त्यामुळे लक्षात असू द्या की ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच नाटककार होते. त्यांचं शिक्षण, शालेय शिक्षण पुण्यामध्ये झालं. उच्च शिक्षण त्यांनी ऑक्सफर्डला घेतलेलं आहे. 1961 मध्ये ययाती पहिल्या नाटकाचे लेखन त्यांनी केलं. त्यांनी ते कन्नड तसेच इंग्रजी भाषेतही केलं होतं. आता हे ययाती लक्षात असू द्या, ययाती मराठीमध्ये वि. स. खांडेकरांचीही कादंबरी आहे आणि ययाती हे गिरीश कर्नाडांचंही नाटक आहे. कधी कधी MPSC असं फसवतं की त्यांनी ययाती कादंबरीचं लेखन केलं. हे आपल्या लक्षात येत नाही की ययाती आपण फक्त वाचलेलं असतं. ययाती हे नाटक आहे, ते गिरीश कर्नाडांनी लिहिलेलं आहे. आणि ययाती ही कादंबरी आहे, ही आपल्या वि. स. खांडेकरांनी लिहिलेली आहे, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. यानंतर आपण त्यांच्याबद्दलच पाहतोय. शेवटचं नाटक आहे त्यांचं राक्षस तगडे आणि शेवटचा मराठी चित्रपट आहे सरगम. त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या तुझं आहे तुझं पाशी याचा कन्नड अनुवाद केला होता. युनेस्कोतर्फे जागतिक रंगभूमीचे राजदूत म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी काही काम केलं होतं. ते चित्रपट असे आहेत: इक्बाल, एक था टायगर, टायगर जिंदा है, निशांत, पुकार, मंथन, लाईफ गोज ऑन. त्यांनी एक पटकथा लिहिली होती गोधुली. कन्नड चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं वंशवृक्ष, काडू, कनक, पुरंदर. आणि काही मराठी चित्रपटातही काम केलं होतं उंबरठा, सरगम. त्यांची काही नाट्यसंपदा आहेत की जी नाटकं गिरीश कर्नाड यांनी लिहिली. त्यातील आत्ता आपण पाहिलं ते ययाती आहे, तुगलक आहे, हैवदन आहे, अग्निमतुमाल आहे, अग्नि और बरका आहे, वेडिंग अल्बम ही त्यांनी नाटकं लिहिली आहेत. त्यांचं आत्मचरित्र आहे आडाडता आयुष्य. याचा मराठीत अर्थ होतो खेळता खेळता आयुष्य. याचा अनुवाद घडले कसे या नावानं उमा कुलकर्णी यांनी केला. हे लक्षात असू द्या. घडले कसे इथं माझ्याकडून लिहायचं राहून गेले. उमा कुलकर्णी लेखिका आहेत, त्यांनी त्यांचा हा अनुवाद केलेला आहे. घडले कसे हे मराठीत त्यांचं अनुवादित बुक उपलब्ध आहे. यानंतर त्यांना पुरस्कार कोणकोणते मिळाले ते आपण पाहणार आहे. 1970ला राष्ट्रपती सुवर्ण पदक त्यांना भेटलेलं आहे. 1974ला पद्मश्री, इथं चुकून झालेलं आहे. 1972ला त्यांना पद्मश्री भेटला आणि 1974ला पद्मभूषण. 1994ला त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटला. 1994ला त्यांना ज्ञानपीठ, 1998ला कालिदास सन्मान, 2011ला साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाची त्यांना मानद पदवी भेटलेली आहे. हे लक्षात असू द्या त्यांचे पुरस्कार. कदाचित इथं वर्ष थोडंफार चुकलं असेल, पण हे एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत: राष्ट्रपती सुवर्ण पदक, पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, कालिदास सन्मान आणि आता 2011ला त्यांना साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाची मानद पदवी भेटलेली आहे. हे आज आपण व्यक्तिविशेषमध्ये पाहिलं. आज आपण गिरीश कर्नाडांना यांच्याबद्दल पाहिलं. डॉक्टर श्रीराम लागूबद्दल पाहिलेलं आहे. TN शेषन, साना मरीन, सुरजित भल्ला, PK सिन्हा, PK मिश्रा, सोमाराय बर्मन ह्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तिमत्व आहेत की जे कंबाईनच्या परीक्षेसाठी येऊ शकतील. यानंतर आपण अशीच चालू घडामोडीची सिरीज सुरू ठेवणार आहोत. काही अजून लेक्चर्स आहेत ती पुढे येत राहतील जी तुमच्या कंबाईनसाठी महत्त्वाचे असतील. असंच तुम्ही लोकमान्याबरोबर जोडलेले राहा जेणेकरून तुम्हाला नवीन लेक्चर मिळत राहतील. थँक्यू.